फ्रान्सिस याला आपण बघतोय लगातार 2 डॉट बॉल इथे पाहायला मिळत आहेत. न्यू बॉलर यावेळी कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू दाखविला. चेंडू गोळीच्या वेगाने होतोय जोरात. मिळत आहेत नाही एक्का नाही दुक्का आलाय सर चौका. बॉल डॉट आले होते. त्यानंतर कव्हर क्षेत्रामध्ये अप्रतिम फटका फ्रान्सिस याचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स बॉल पुन्हा एकदा चांगला फटका केला. मिडा क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. अगदी आपण पाहिला तर क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला जात आहे. 2 धावा या बॉल वरती पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजीची सुरुवात पहिल्या 2 बॉल वरती पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर शेवटच्या 2 बॉल वरती जर आपण पाहिलात तर अजूनपर्यंत 4 बॉल मध्ये महेंद्र मास्टर संघ 6 धावा पूर्ण करतोय. अजून एक चांगला बॉल आहे. इट्स अ ग्रेट बॉलिंग मिस्टर संदीप. एक चांगली गोलंदाजी संदीपच्या माध्यमातून हाताळली जाते. कुठेतरी जो पॉवर प्लेचा षटक आहे आणि त्यामध्ये कंजूसी गोलंदाजी अगदी दीपकच्या संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर 5 बॉलमध्ये अजूनपर्यंत फक्त आणि फक्त 6 धावा महेंद्र मास्टर संघ बनवू शकला. त्याचं कारण आपण पाहिलं तर चांगल्या रीतीने गोलंदाजी अचूक टप्प्यावरती भेदक मारा. हो यावेळी पहा सीधी उंगली से गी नहीं निकल रहा था. उंगली की तीड़ी लेकिन तीड़ी की तीड़ी ही रह गई. डॉट बॉल. पहिला षटक संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 6 धावा पाहायला मिळते. पहिला षटक संपला गेलाय. 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात महेंद्र मास्टर या संघाच्या. कुठेतरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगले षटक संदीप याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्यानंतर गोलंदाजी मार्गावर क्रमांक 2 मध्ये अमोल या गोलंदाजाला पाठवलं गेले. सेकंड ओव्हर मध्ये पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल कारण पॉवर प्लेची जी बंदी होती ती आता मात्र तुटली गेली आणि पूर्णपणे डीप मध्ये क्षेत्ररक्षक सजवले. बॉल अमोल याचा एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर रिझन मध्ये चेंडू आपण बघतोय. एक सिंगल या बॉल वरती पूर्ण करतायत अलबन. एका धावेने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन 7 रन 7 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आता मात्र गोलंदाजी करत असताना कौशल संघाकडून केली जाते. दीपक पाटील याला आपण बघतोय टीम कर्णधार टॉस जिंकला होता. क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय अगदी चांगल्या रीतीने माझ्या स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाला दिलाय मस्तकाला दस्तक. चेंडू जातोय सरळ डीप स्क्वेअर लेग रिझनच्या बाहेर चौका. एक्स बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिझन मध्ये काय चतुर आहे फ्रान्सिस याची अप्रतिम बॉलिंग चौका.
बॅक टू बॅक आल्यानंतर आता धावसंख्या धाव फलकावरती 15 वरती जाऊन पोहोचले. या प्रकारची बॅटिंग होणं गरजेचं आहे महेंद्र मास्टर संघासाठी आणि ती भूमिका फ्रान्सिस पूर्ण करते. त्यावेळी फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, पायावरती चेंडू आदळला, अपील केलं गेलं होतं लेग बाईज एलबीचं. मात्र इथे लेग बाईजच्या रूपाने कोणतं इथे एक धाव घोषित करतायत आणि एका धावेने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन 16 या आकड्यावरती. सोळा धावा. यावेळी फटका पोहोचला हवेमध्ये. दीपक पाटील येतोय झेल खाली, झेल तर मात्र सुटला गेलाय. एक सिंगल या मॉल वरती अर्बन पूर्ण करतोय. एका सिंगलने धाव फलक पुढे सरकत असताना 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. क्रिकेट मधील अशुभ आकडा 17 याला म्हणतोय आणि तोच आकडा यावेळी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, त्या मॅच मध्ये पाहायला मिळतोय 17. गोलंदाजी मार्गावर अमोल याला आपण बघतोय. सेकंड ओव्हर मध्ये चांगली भूमिका अजूनपर्यंत फलंदाजी करत असताना फ्रान्सिस याने गेलं, कारण कुठेतरी अटॅकिंग बॅटिंग होणं गरजेचं आहे महेंद्र संघासाठी आणि ती अटॅकिंग चतुराई. पुन्हा एकदा शॉट पॉइंट शॉट फाईन लेग रिझन मध्ये शतरक्षक होता, सुंदर झेल टिपलाय आणि हा पहिला विकेट इथे गमावलाय महेंद्र मास्टर फ्रान्सिस याच्या नावाने. षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 9 फलकावरती 17 पाहायला मिळते. आता मात्र नो बॅट्समन मैदानामध्ये निलेश या फलंदाजाला पाठवला गेलाय. क्रमांक 3 वरती हा फलंदाज आपण बघतोय निलेश. गोलंदाजी मार्गावर कुणाल शेळके याला आपण बघतोय. क्रमांक 3 मध्ये कुणाल या गोलंदाजाला पाठवलं गेलंय, बोलावलं गेलं. परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका हा खेळाडू पूर्ण करतोय कोचत मास्टर संघामधून कुणाल शेळके. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. स्ट्राईक गेटला आपण बघतोय अर्बन, तर नॉन स्ट्राईकला निलेश. फटका खेळलाय मध्ये शतरक्षक आहेत, सिंगल पूर्ण करतायत. दुसरी घेण्याचा प्रयत्न केला जाईल काय, मात्र नाही. एका सिंगलने धाव संख्या पुढे सरकत असताना 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 18 रन ऑन बोर्ड स्टार्ट ऑफ द थर्ड ओव्हर. बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेला शतरक्षक डीप मध्ये आहेत, तर थोडंसं फंबल होत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न गडी इथे पण पाहतोय अगदी सुखरूप क्रीज वरती पोहोचलाय आणि या 2 धावा या बॉल वरती पूर्ण करतायत. 2 धावांनी संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते, ती म्हणजेच 20 धावा. धावसंख्या धाव फलकावरती 20 धावा आपण बघतो. फटका चांगला गेलाय, लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडूला पाठवलाय, चेंडू जातोय 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चोवीस धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रेषेच्या बाहेर, अजून एक खूप सुरत चौकार.
दोन चौकार बॅक टू बॅक त्याच्याही बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 28 वरती जाऊन पोहोचले. 28 रन्स. तिसरा षटक मार्गस्थ आहे. कुणाल गोलंदाजी मार्गवर आहे. आता मात्र अजून एक चांगला बॉल इथे डॉट हाताळला गेलाय. नेतार चेंडू इथे पाहायला मिळतोय. कुठेतरी दोन चौकार आल्यानंतर हा डॉट बॉल कुणाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अंतिम बॉल या ओव्हर मधील बाकी असेल. 28 धावा या धावफलकावरती आपण बघतोय. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. अलबन पोहोचेल का? मात्र यावेळी धावची 4 रूपाने बाद होईल. अलबन एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचले 29 रन. नो बॅट्समन मैदानामध्ये. डॅरल स्ट्राईक एंडला आपण बघतो. फलंदाजी करण्याचा आधी अलबन बाद झालाय. आता मात्र निलेश आणि डॅरल ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाजी मार्गवर सचिन क्रमांक 4 मध्ये या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. पहिला बॉल अगदी ब्लॉक मध्ये चेंडू होता. सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न गेलाय. हो काय रनिंग आहे. जबरदस्त रनिंग पाहायला मिळते. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत आणि या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकत असताना 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगली भूमिका आता मात्र पूर्ण करतोय डॅरल. कारण सुरुवात चांगली होती आणि ज्या प्रकारे फ्रान्सिस दिनेश यांच्याकडून बॅटिंग जी पाहायला मिळाली
आणि आता मात्र कुठेतरी जो शेवट आहे तो मात्र गोड करायचा. किती करावे ते चौथी धाव इथे पूर्ण केली जाईल काय. 3 धावा इथे पूर्ण करत आहेत आणि या 3 धाव्याने संघाची धाव संख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 34 रन. 34 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळते. चांगली सुरुवात चांगली बॅटिंग भाईंदर मास्टर संघाच्या माध्यमातून केली जाते. अजूनही अवधूत सारखा बॅट्समन बाकी आहे. आता मात्र निलेश आणि डॅरन ही जोडी मैदानामध्ये अजूनही आक्रमक अजूनही भाईंदर संघाकडे बाकी आहे. मात्र ती आक्रमकता दाखवणेही गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळी चांगला बॉल हाताळला गेला होता. प्रतिम वेगाने चेंडूला हाताळला गेला. अप्रतिम परफेक्ट यॉर्करची भूमिका यावेळी सचिनने पूर्ण केली. धाव संख्या धाव फलकावरती पाहायला गेला तर पोहोचली जाते ती म्हणजेच 35 या आकड्यावरती. चौथा षटक मार्ग असते. अंतिम 3 बॉल बाकी आहेत. 35 धावा या धाव फलकावरती आपण बघतोय. चांगली भूमिका आता मात्र गोलंदाजी करत असताना सचिन करतोय. कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी मार पडला होता गोलंदाजांना. आणि मात्र इथे त्रिफळाची एक्स्ट्रा उद्ध्वस्त केला. दांडे गोल केले गोलंदाज डॅरेल याचं. गोलंदाजी अजूनपर्यंत सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण कुठेतरी दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये जो मार पडला होता आणि त्यामध्ये कमबॅक करणं गरजेचं होतं. पण तो कमबॅक मात्र आता इथे सचिनने करून दिलाय. डॅरेल बाद झालाय. नो बॅट्स पण मैदानामध्ये अवधूत याला आपण बघतोय. अशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. अवधूत याच्या साडी सेफ फटका. पुन्हा एकदा ब्लॉकचा चेंडू पूर्णपणे चेंडूला खोदून काढलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा या बॉल वरती फलंदाज पूर्ण करतोय अवधूत. 2 धाव्याने षटक मधील अंतिम बॉल अजूनही बाकी आहे. 5 बॉल या ओव्हर मधील पूर्ण करतोय गोलंदाज. धाव संख्या 37 आकड्यावरती जाऊन पोहोचले. अंतिम बॉल चौथा षटक मार्गस्थ आहे. सचिन गोलंदाजी मार्गावर आहे. 37 या धाव फलकावरती अजून एक चांगला बॉल आहे. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू अडवला जाते. कंटिन्यूवरती एक सिंगल पूर्ण करते. 4 षटकांचा खेळ संपलाय. धाव संख्या धाव फलकावरती पाहायला गेलं तर धाव संख्या पाहायला मिळते 38 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. अंतिम षटक बाकी आहे.
अमित गोसावी या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. काहीच कशा प्रकारे गोलंदाजी अमितच्या माध्यमातून केली जाईल. कारण अंतिम षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आहे. अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळेल का? पहिलाच बॉल अमित याचा अप्रतिम चेंडू हाताला गेलाय. डॉट बॉल पहिलाच पाहायला मिळतोय. अवधूत याला आपण बघतो स्ट्राईक फलंदाज आहे. मोठ्या फटक्यांचा धनी आहे. मोठे फटके या फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळतील काय? शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. धावसंख्या 38 वरती येऊन थांबली. अंतिम 5 बॉल मध्ये किती धावा कुठल्या जातील? प्रयत्न करावे लागेल, मेहनत करावी लागेल. आता मात्र ब्लॉक मधला चेंडू पूर्णपणे खोदून काढलाय. सिंगल पूर्ण करताय. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न. अप्रतिम रनिंग, अप्रतिम बॉलिंग आणि ज्याचं कारण आपण पाहिलं तरी ते 2 धावा फलंदाज पूर्ण करतोय. 40 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. दुपारचं सत्र, उन्हाचा प्रवाह अगदी वेगाने वाहत असताना पाहायला मिळतोय. आणि ज्याचं कारण आपण पाहिलं तर कुठेतरी जी थकावट आहे, कुठेतरी जो उन्हाचा त्रास आहे तो मात्र इथे पाहायला मिळतोय फिल्डिंग करणारा संघ आणि बॅटिंग करणाऱ्या फलंदाजांना. त्यावेळी पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला केलाय. सिंगल पूर्ण करताय. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यावेळी धावची 4 रूपाने फलंदाज निलेश इथे बाद होत आहेत. गडी बाद होतो इथे. त्यामुळे फलंदाज मैदानामध्ये राजन येतोय. क्रमांक 6 वरती राजन या फलंदाजाला पाठवले गेले. अजून एक चांगला बॉल इथे हाताला जातोय. बॉल इथे पाहायला मिळत आहे. मात्र इथे एक बाईच्या रूपाने एक सिंगल पूर्ण करतोय अवधूत. सिंगल धावपळक जर आपण पाहायला गेला तर पुढे सरकत असताना बॅट इथे पाहायला मिळते. आणि ज्याचं कारण 41 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. 42 धावा या धावफलकावरती आपण बघतोय. प्रथम तर बॅटिंग करतोय. टॉस हरला होता टीम बाईंदर संघ. टॉस हरल्यानंतर बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलं होतं कौशल संघाच्या माध्यमातून. रिझन मध्ये पुन्हा इथे चेंडू केला जातोय. मिलाप याला पण बघतो डीप मध्ये. सिंगल पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राजन. चांगली रनिंग पाहायला मिळाली. 2 धावांनी 44 धावा या धाव फलकावरती आपण बघतोय. अंतिम बॉल बाकी आहे. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 44 वरती आपण बघतोय. सिंगल पुन्हा एकदा पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे सहजगती पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धाव फलकावरती 46 आणि 47 धावांचे लक्ष समोर ठेवला गेलाय टीम खुर्शीद या संघासमोर. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच टॉस साठी यायचंय. राई संघ आणि नवगर संघ, शिलेदार नवगर आणि राई संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी लगेच यायचंय.
आज घोडबंदर गावातर्फे कोटी प्लस मास्टरची ही 11वी टुर्नामेंट घोडबंदरच्या या सुंदर अशा ग्राउंडवरती आयोजित केलेली आहे. चांगले नियोजन आहे. तिचा द्वारा सुटलेला आहे. ग्राउंड दिवसेंदिवस प्रगती करत चाललेला आहे. ती समजून येते, दिसून येते. अगोदरची आउटफील्ड आणि यावर्षीची खेळली जाते आउटफील्ड, तसेच सराउंडिंग सगळं ग्राउंडच्या बाजूचं आजूबाजूचं अतिशय उत्तम. दरम्यान आजच्या दिवसातला हा दुसरा सामना खेळला जात आहे भाईंदर बॉईज भाईंदर मास्टर तसेच कोलशेत मास्टर या दोन संघामध्ये हा सामना खेळला जात आहे. त्यामध्ये पहिला प्रथम फलंदाजी करून भाईंदर कोटी प्लस मास्टर संघाने 5 षटकामध्ये 47 धावांचा लक्ष ठेवलेलं आहे कोलशेत मास्टर संघासमोर. कोलशेत संघाचे सलामीचे फलंदाज संदीप तसेच दीपक हे दोघेही ग्राउंडमध्ये आपल्याला दिसत आहेत. आणि भाईंदर संघातले सर्व खेळाडू आपली व्यूहरचना कशी असली पाहिजे, कसं कोलशेत संघाला सामोरं जाणे पाहतले जात आहे. बॉल दरम्यान वीररत्ना मे महिना सुरू आहे आणि मे महिन्याचा तडाखा जो उन्हाचा चालू आहे, एक उष्णतेची लहर उठलेली आहे. सर्वत्र टेम्परेचर हाय होत चाललं आहे आणि हाय टेम्परेचरमध्ये ही मास्टर 40 प्लस मॅचेस इथे खेळवल्या गेलेल्या आहेत. कौतुकास्पद आहे मास्टर सगळ्या खेळाडूंचं, कारण की एवढं हाय टेम्परेचरमध्ये या मुलं सुद्धा कंटाळतात की ते आपले 40 प्लस खेळाडू उत्साहाने मैदानात उतरलेले आहेत आणि मॅच खेळून आपला फिटनेस इथे दर्शवून देत आहेत सर्वांना. अशीच फिटनेस सर्व खेळाडूंची राहो ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आजच्या दिवसातील हा दुसरा सामना खेळवला जात आहे तो कोलशेत तसेच भाईंदर मास्टर भाईंदर बॉईज या दोन संघांमध्ये. प्रथम फलंदाजी करून भाईंदर मास्टर संघाने 47 धावा 47 धावांचा लक्ष दिलेला आहे कोलशेत संघाला. आणि ते पूर्ण करण्यासाठी सलामीचे फलंदाज कोलशेत संघातर्फे स्ट्राईकला आहेत ते दीपक आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते संदीप. दोघंही हार्ड हिटर फलंदाज आहेत. दोघांमध्ये क्षमता आहे की वन साईड एकही विकेट न गमवता सुद्धा सर्व रन करू शकतील. मोठ्या फटक्याची यांची ताकद, टेक्निक तसेच एकोणी धावा घेण्यावर चपळ असलेला संदीप दोघे आपल्याला मैदानात ग्राउंडवरती पिचवरती दिसत आहेत. पाहूया आता पुढचा सामन्याला ते कशा पद्धतीने खेळ करून आपल्या संघाला जिंकून देतात. त्याविरुद्ध भाईंदर संघ सुद्धा चांगला गोलंदाजांचा तसेच सध्या क्षेत्ररक्षण भरमार असलेला संघ आहे. तो सुद्धा आपली व्यूहरचना करून पूर्णपणे उतरलेला आहे, पूर्ण ताकदीशी उतरला आहे. त्यांचं एकच लक्ष आहे की आपल्याला समोरच्या संघाला जे आपण लक्ष दिलेलं आहे ते पूर्ण करून द्यायचं नाही आहे. पाहूया दोघांमध्ये नक्कीच चांगला सामना पाहायला भेटेल. सर्व प्रेक्षकांना याच्यात काही वाद नाही. दरम्यान सामन्याला सुरुवात करायची आहे. उन्हाचा तडाखा जोरदार पडत आहे म्हणून थोडं लक्ष द्यायचं आहे. जास्त वेळ उन्हामध्ये घालवू नका, व्यर्थ करू नका. अंपायर्स सामन्याला सुरुवातचा इशारा होतो अंपायर घेऊन थँक्यू अंपायर्स. दरम्यान पहिलं षटक घेऊन आलेलं आहे भाईंदर मास्टर संघाकडून. राजन यांचा सामना करतील ते कोलशेत संघाचे धडाकेबाज फलंदाज दीपक. दरम्यान सामन्याला सुरुवात होत आहे. सुरुवात इशारा राहिलेला आहे. गणपती राजन पहिला बॉल चेंडू कोलशेत संघाच्या फलंदाजासाठी जोरदार मारलेला. पाहूया बॉल जातोय शिवारीची बॉल
अगोदरच म्हटलं होतं की दीपक आणि राजनदीप हे दोघे अष्टपैलू खेळाडू आहेत. चांगले फलंदाजीचे ताकद तेवढावरती मोठे लक्ष त्यांनी अजूनपर्यंत संघाला त्यांनी करून दिलेलं आहे. आणि पहिला चेंडूवरती त्यांनी दाखवून दिलेली ताकद. पहिला चेंडू सीमारेषे पार करतात, संघाला रेवट ठेवलं 4 संख्येवर. दुसरा चेंडू राजन सामना करतात. तेच पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. दुसऱ्या चेंडूवर सलग दीपक चौकार ठोकून संघाला 8 या धावसंख्येवर पोहोचून ठेवलेला आहे. आणि पहिले षटक चालू आहे ते पॉवर प्लेचं असणार तर बंधन आहे, त्याच्यामध्ये 2च प्ले फक्त बाहेर राहू शकतात, बाकीचे आतमध्ये आहेत. त्याचा पूर्ण फायदा होतोय. दीपक पुन्हा जोरदार मारलेला आहे. पाहूया कॅच होतोय काय नाही, पण सरळ निघून जातोय. तिथे अडवलं जातं. क्षेत्ररक्षण चांगली फिल्डिंग केली जात आहे. तो चांगला येतोय आणि एकच धावावरती थांबून ठेवतो दीपक याला. आणि 3 चेंडूमध्ये सुरुवातीच्याच जेव्हा धावामध्ये यशस्वी होते कोलशे संघ 9. अजूनही जिंकण्यासाठी त्यांना त्या 47 धावांचं लक्ष गाठायचं आहे. त्यामुळे सुरुवात अतिशय चांगली करून दिली दीपक यांनी. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडू चौकार आणि आता 1 धाव करून संदीपला समोर आणलेला आहे. पाहूया संदीप सामना करते राजन यांचा. पुढच्या चेंडू, चौथ्या चेंडू संदीप, मी म्हटलं होतं चांगले कॅच करते, बघू कॅच खाली होते आणि आधी ही कॅच खूप चांगला कॅच टिपलेला आहे. आणि खरोखर मोठा हादरा बसतो संदीप यांच्या रूपाने. आता संदीप यांची जागा भरून घेण्यासाठी फलंदाज मिलाप हे ग्राउंडमध्ये दिसत आहे. मिलाप सुद्धा चांगले फलंदाज आहेत. आणि बघा बॅलन्सिंग तेवढं जातो सामना. पहिला चेंडू होती चौकार, दुसरा चेंडू होती चौकार, 1 धाव. नंतर मग आले हार्ड इथं संदीप. समोरचा संघ त्याला पहिल्या चेंडूवरती बाद करण्यामध्ये यशस्वी होते. कॅच या रूपाने त्याला बाद केलं जात आहे. 1 हादरा इकडे तर 2 तिकडे दिलेले होते. बॅलन्सिंग सामना चालू आहे कारण की एक मॅच विनर प्लेयर आउट करण्यामध्ये यशस्वी होते भाईंदर संघ. नक्कीच हा सामना अटीचा होईल याच्यात काही वाद नाही. दरम्यान त्याची जागा भरून काढण्यासाठी संदीपचे आले आहेत. मिलाप हे आलेले आहेत. मिलाप हे 5व्या चेंडूचा सामना करतील. राजन यांच्या पहिल्या षटक मैदानात चालू आहे. पहिल्या षटकाच्या 4 चेंडू टाकून झालेले आणि धावा झालेल्या आहेत त्या 9. दरम्यान मिलाप 5वा चेंडू सामना करतील राजन यांच्या. चांगला चेंडू सिस्टमच्या लेवलला वरतून पण तो काही कलेक्ट करता आला नाही. बॅट टाकत मिलाप यांच्या धाव होती. चेंडू जे हवा होतं ते दोन्ही संघांकडून केलं जात आहे. जे हवा आहे ते भाईंदर संघाकडे होते. एक चांगला गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झाला. तसेच जे स्पीड होता तो कमी करण्यात आलेला आहे. पुढचा चेंडू मिलाप यांना पुन्हा जोरदार मारलो. पाहूया तिने काय होते. क्षेत्राची धावत येतोय परंतु लांब आहे बॉलपासून आणि सीमारेषे पार जातोय बॉल. या 4 धावसंख्येने कोळशे संघाची पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे ती 13. आता पहिले षटक मैदानात संपलेलं आहे आणि आता 4 षटकांचे शिल्लक आहे. 47 धावांचं लक्ष ठेवलं होतं कोळशे संघासमोर. कोळशे संघाने 1 गडी बाद करून पहिल्या षटकामध्ये 13 धावा गमावण्यामध्ये यशस्वी मदत मारलेली आहे. जो एव्हरेज होतं त्यांनी ते काढलेलं आहे. आता पुढील 24 चेंडू 34 धावांची आवश्यकता आहे. बॉलरचं नाव सांगायचं आहे. राजीव बॉलरचं नाव सांगायचं आहे. बॉलरचं नाव काय आहे?
स्कोर 13. पहिले षटक संपल्यानंतर 13 धावसंख्या झालेली आहे. एक गडी बाद होण्यावरती. बॉलरचं नाव सांगा. सॅट्रिक नाव आहे बॉलरचं. ते दुसरं षटक घेऊन आलेले आहेत भाईंदर संघातर्फे, मास्टर संघातर्फे सामना करते. आता दीपक सलामीला आलेला फलंदाज. त्यांनी पहिल्या सुरुवातीच्या सलामीच्या 2 चेंडूवरती 2 चौकार खेचून आपल्या संघाला 13 धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यामध्ये हातभार लावलेला आहे. तोच खेळाडू दीपक स्ट्राईकला दिसत आहे. सॅट्रिक यांचा सामना करतील दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती. दरम्यान दूर पळवलेलं निसर्गाच्या सानिध्यात ही खेळपट्टी वसवली गेलेली आहे. अतिशय सुंदर. दरम्यान सामन्याला सुरुवात होत आहे. पहिले षटक संपलेलं आहे. 13 धावसंख्येवरती एक गडी बाद भाण्यावर कोलशेत संघ पोहोचलेला आहे. अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 24. पाहूया कुठल्या प्रकारे मी ते अपनवतोय भाईंदर मास्टर संघ. पुढील चेंडू सॅट्रिक यांचा. निसर्गाच्या खुशीमध्ये अतिशय सुंदर असं मैदान तुम्हाला पाहायला भेटत आहे. समोर टाइमवर लक्ष ठेवायचं आहे. थोडा जास्त वेळ घालवू नये कारण की ओव्हर पहिली षटक संपून बराच वेळ निघून गेलेला. अजूनही चेंडू दुसऱ्या षटकात टाकला जात नाहीये. तर लवकर करायचं आहे अंपायर आणि खेळाडूंनी सहकार्य करायचं आहे. पहिला चेंडू सॅट्रिक यांचा अतिशय बाहेर हाताळला गेलेला आहे. टप्पा पडल्यानंतर ऑफ साईड लाईन क्रॉस करून जातोय. वाईट घोषित करतात पंच. हा चेंडू या निर्धाव धावसंख्येने एक अवांतर धावसंख्येने कोलशेत संघाची धावसंख्या वाढून झाली ती 14. दुसरी षटक मैदानात चालू आहे. त्याचा पहिला चेंडू सॅट्रिक पुन्हा टाकत आहेत. चांगला चेंडू मला एक फ्लाईट दिली होती, स्लो दिली होती. तो काय करता आला ना दीपक यांना. त्यांची बॅट जोरात फिरली आणि बॅटच्या खालून बॉल सरळ यष्टेकच्या हातात सुरक्षितरित्या पोचतोय. निर्धाव जातो चेंडू. पहिलाच चेंडू टाकण्यामध्ये त्यांचं सुद्धा गडबड झाली होती. वाईट टाकला दुसरा चेंडू. निर्धाव पुन्हा शॉर्ट पिच चेंडू म्हणावं लागेल. बघूया आपण त्या रिव्हर्स मारण्यामध्ये यशस्वी होत्या दीपक. बॉल चालला सरळ किनारेचे पार. आउटफील्ड जबरदस्त हार्ड आहे. इकडचा बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल न थांबता सर सिमेरेचे पार जातो. थांबवण्यासाठी फुल प्रयत्न करावे लागतील सर्व. धावसंख्या झालेली आहे वाढून ती कोलशेत संघाची. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. दीपक यांच्या मार्फत अपील केला जातोय. स्टंपला बॉल मधून जातोय. पाहूया अंपायर यांचा काय निर्णय आहे तो. अंपायर्सकडे संपर्क करायचा. अंपायरचा जो निर्णय असेल तो सर्वांना मान्य करायचा आहे. निर्धाव जातो चेंडू. घडलं काय एक चमत्कारी. कधी कधी या ग्राउंडवरती बेल स्टंप आपाप पडतात. तर आता बॉल 2 स्टंपच्या मधून गेला पण बेल्स पडलेली नाहीये. थोडं चमत्कारी ग्राउंड सुद्धा आहे. जोरदार मारलेला फटका. एक धाव काढून झालेला आहे. दीपक यांना धावण्याचा थोडा त्रास आहे. चांगल्या फटक्यावर 2 धावा त्यांना नक्की भेटतील आणि या 2 धावसंख्येने कोलशेत संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे ती 20. अजूनही जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. पहिले दुसरे षटक मैदानात चालू आहे. त्यांनी त्यांच्या रूपाने हा जोरदार प्रहार केलेला आहे दीपक यांनी. आणि क्षेत्रक्षक काय करत चांगलं क्षेत्रक्षण होतं. आंबळ होतं तिकडे. संघाची 22 दुसरे षटक मैदानात चालू आहे.
ज्या पद्धतीने आवश्यकता आहे त्या पद्धतीची बॅटिंग दीपक यांच्याकडून होत आहे कोणत्याच संघासाठी आणि आपल्याला विजयाकडे घेऊन जात आहेत. पुन्हा दिवस मारण्याचा प्रयत्न विरोधात जातो चेंडू आणि अशा प्रकारे 2 षटकं संपलेली आहेत महेंद्र मास्टर संघाची. आणि या 2 षटकामध्ये कोलशेत मास्टर संघाने 22 धावा घेण्यामध्ये 22 धावा जमवण्यामध्ये यशस्वी होते. एक गडी बाद होण्यावरती कोलशेत संघाचा स्कोर आहे तो 9. त्यांना 47 धावांचं आव्हान दिलं होतं महेंद्र मास्टर संघाने. या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 13 धावा जमवण्यामध्ये यशस्वी केलं आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 13 धावा जमवण्यामध्ये यशस्वी होतो तो कोलशेत संघ एक गडी बाद होण्यावरती. आणि दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा पण गडी कुठलाही त्यांच्या बाद करण्यामध्ये यशस्वी झालेला नाही. महेंद्र संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे. कोलशेत संघ आता चांगली करोड गोलंदाजी करावी लागणार मास्टर महेंद्र मास्टर संघाला जर हा सामना जिंकायचा आहे आणि त्याला साथ द्यावी लागेल त्यांच्या फलंदाज सर्व क्षेत्ररक्षकांना. या धावा जो पाहता त्यामध्ये चांगल्या शिवाचा वाटा आहे या धावामध्ये दीपक यांचा. दीपक यांनी वैयक्तिक 9 बॉलमध्ये 17 धावा त्यांनी अजित केलेले आहेत जमवलेल्या आहेत. चांगला फटका होणार पाहूया कॅच होते का बॉल समोर पण नाही. वाट बघितली जाते की बॉल एक टप्पा पकडून म्हणजे अडवण्यात येईल परंतु तसं काय होत नाही. मी अगोदरून बोललो होतो आउटफील्ड खूप हार्ड आहे. बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वर 1 बाउन्स जातोय सीमारेषे पार. या 4 धावसंख्या वाढून झालेली कोलशेत संघाची 26. पण त्यांना थांबवण्यासाठी तशी बॉलिंग आणि तसं क्षेत्ररक्षण करण्याची अपयशी ठरतो तो भाईंदर संघ. आता 17 बॉल शिल्लक आहेत आणि 17 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना काही होऊ शकतं. क्रिकेट आहे. चांगला गान्स खेळतोय मिलाप यांच्याकडून एकच धाव स्ट्राईकला येतो तो दीपक. फ्रान्सिस बॉल मिस होतोय निर्धाव जातोय आणि आवश्यकता आहे संघाला त्या पद्धतीची गोलंदाजी फ्रान्सिसकडून केली जाते. आपल्याला जास्तीत जास्त संघाचं जिंका तसं जास्त डॉट चेंडू टाकावे लागतील. चांगली फिल्डिंग करावी लागेल. दरम्यान तुला त्याच पद्धतीचा चेंडू आणि त्याच प्रकारचा खेळ ऍक्शन म्हटलं तरी चालेल दीपक यांच्याकडून आणि निर्धाव जातोय पुन्हा चेंडू. चांगली फिल्डिंग करावी लागेल. ते केलं तरच हा सामना त्यांच्या जुळीत येईल. नाही तर कोलशेत संघ अतिशय मजबूत स्थितीमध्ये आहे. 14चे 1 धाव काढण्यामध्ये दीपक हा पाहूया दुसरी धाव घेण्यामध्ये यशस्वी होते का. दुसरी धाव सुद्धा घेण्यामध्ये धावलेली आहे. पाहूया रनआउट होतोय का तिथे आणि खरोखर येस रनआउट होतोय तिकडे. दीपक चांगला फलंदाज बाजू सलामीला आला होता दीपक आणि त्याने आपलं ते काम चोखपणे बजावून ते परत चालले रनआउटच्या रूपाने बाद झालेले आहेत. त्याच्या वैयक्तिक धावा आहेत स्वतःच्या. दरम्यान दीपक यांची जागा भरून चालण्यासाठी नवीन फलंदाज कोलशेत संघातर्फे जागा केलेले आहेत. ते फलंदाजाचं नाव सांगायचं आहे अमित. दरम्यान अजूनही जिंकण्यासाठी 13 चेंडूमध्ये 19 धावा
धावांची गरज आहे. अजूनही सामना दोन्ही साईडला बॅलेन्सिंग म्हटलं तरी चालेल. चांगले हार्ड हिटर समोर, पण जर या पद्धतीची गोलंदाजी आणि अशी जर फिल्डिंग झाली तर नक्कीच हा सामना अटीतटीचा होईल, याचा काही वाद नाही. पूर्ण प्रयत्न लेट का होईना पण सुरुवात झालेली आहे. भाईंदर संघ समजून गेला आहे की हा सामना जिंकायचं असेल तर आपल्याला चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण करणं आवश्यक आहे. ते तिथे आता दिसते. 2 चेंडू फ्रान्सिस डॉट टाकतात. त्या चेंडूवरती 2 धावा मिळण्याच्या प्रयत्नात होते, परंतु चांगली फेकी येते आणि तिथे चांगलं एक मोठा चांगला हार्ड हिटर फलंदाज दीपक हा बाद झालेला. पुढचा चेंडू फ्रान्सिस यांचा, बस हलकासा लेग साईडला शॉर्ट लेगला चेंडू ढकलून घेत आहेत. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत. एकच धावेवरती समाधान आणावं लागेल कुलशेत संघाला. आपल्या संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे धावसंख्येने 29 धावा झालेल्या आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. या ओव्हरमध्ये फ्रान्सिसने अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. फक्त 7 धावा दिलेल्या आहेत आणि 1 रनआउटच्या रूपाने दीपक हा गडी बाद करण्यावर यशस्वी होतोय संघ भाईंदर मास्टर. पाहूया पुढच्या 12 चेंडूचा आता शिल्लक राहिलेला आहे खेळ आणि नक्कीच चुरस वाढलेली आहे. 12 चेंडूमध्ये धावा आहेत त्या 18 धावा हव्या आहेत. पाहूया कुठल्या प्रकारची रचना भाईंदर संघ आखतोय कुलशेत संघाला हे लक्ष गाठण्यापासून थांबवण्याकरता. या पुढील मॅच शिलेदार नवगर मास्टर तसेच राई जय धारावी मास्टर या 2 संघांमध्ये होणार आहे. दोन्ही संघ मूल्यवान आहे. नक्कीच चांगल्या सामन्यात पुढे बोध जाणार ते सगळे पैसे व्हायला भेटतील. दरम्यान 2 षटकाचा आता शिल्लक राहिल्या 2 षटकामध्ये कुलशेत संघाला जर विजय व्हायचा असेल, आपल्या संघाला विजय करायचा असेल तर 2 षटक 18 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रति ओव्हर त्यांना 9 धावा जमवायच्या आहेत. तर समोर भाईंदर संघाला 10 धावा रोखायसाठी जागतिक गोलंदाजी करावी लागेल. तसेच फलंदाजी क्षेत्ररक्षण शास्त्र त्यांना द्यावी लागणार आहे. बॉलर नवीन बॉलरचं नाव सांगायचं आहे. बॉलरचं नाव सांगायचं आहे हेमंत अर्बन सॉरी अल्बर्ट सॉरी. पहिला चेंडू चेंडू अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावांची आवश्यकता आहे प्रति. दुसरा चेंडू आर्बन यांचा सामना करत आहे ते बाहेर जातोय. षटकार टुर्नामेंट मधली पहिला षटकार म्हणावं मला सांगत आहे आणि आवश्यकता होती कुलशेत
होता टायमिंग होतं पूर्ण लेग साईडला फिरून त्यांनी ताकदीने फटका मारला आणि हवेच्या विरुद्ध हा षटकार जातोय आणि धाव संख्या वाढून झालेली आहे 35. कोलशेत संघाची पुढचा चेंडू यांचा पुन्हा केलेला पाहूया, पुन्हा चाललेला हवेच्या विरुद्ध बॉल सगळा आग्रामध्ये जोरदार जबरदस्त फटका म्हणावा लागेल आणि आपल्या संघाला 2 चेंडूमध्ये अतिशय जवळ आणून उभं केलेल्या विजयाच्या जवळ. डावीच लागणार तुम्हाला, पण एक फ्रान्सिस याची ओव्हर सोडली तर सगळ्या ओव्हरला 9 पेक्षा जास्त धावा जमवण्यामध्ये यशस्वी होते कोलशेत संघाचे फलंदाज. पुढील चेंडू अमित पुन्हा पुढे जाऊन मारतात, पुन्हा त्याच पद्धतीला जोरदार प्रहार केलेला आहे. पाहूया कॅच होते का आणि खरोखर चांगला कॅच त्यामध्ये यशस्वी होतोय. यावेळेला अमिताभचा फटका फसतोय. जोरात मारलेला बॉल आतमध्ये घेतला जातो आणि त्या वेळेला अपयशी ठरताय. चांगली मला वाटतं अभि त्यांचा आक्रमक पवित्र असा होता की याच ओव्हरला सगळी मॅच संपून टाकायचा विचार होता. 2 षटकार त्यांनी लागोपाठ मारल्यानंतर, पण तसं काय होत नाहीये. चांगला कॅच पकडला जातोय सीमारेषेच्या अगदी लगत आणि अमिताभ बाद होतोय. वैयक्तिक 13 धावसंख्येवरती पुढील पुन्हा प्रहार केला तर पाहूया बॉल जातो सीमा 2 षटकांच्या मधून सीमारेषे पार आणि मला वाटतं आता जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. त्यांनी आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे आणि धावा 7-2. हा पुन्हा आला चौकार बस एक आणि होते कोलशेत संघाचं अभिनंदन आणि कौतुक करावं लागेल भाईंदर मास्टर संघाचं. दरम्यान यापुढील सामना शिलेदार मास्टर्स